दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं तसंच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या संकल्पनेतून आयोजित येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी आपलं मत व्यक्त करण्यासाठी खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विषय होता आगामी महापौर व नगरसेवक कसा असावा। या निबंध स्पर्धेला मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेसाठी कॉलेज विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा याबद्दल आपलं मत व्यक्त केलं। आगामी महापौर आणि नगरसेवक आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने असायला पाहिजे एक सुंदर निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती। त्या स्पर्धेमध्ये सोलापूरचे नागरिक म्हणून या ठिकाणी सहभागी झाले। आपला हा महापौरचा जी संकल्पना असेल, योजना असेल, स्मार्ट सिटी असेल, कशा पद्धतीने असायला पाहिजे अथवा सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे त्या पद्धतीने महत्त्वाचे आहे तो सर्व विषय त्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करा। आणि महापौर हा नक्कीच सोलापूर शहराचे प्रथम नागरिक असतो, त्या दृष्टिकोनातून सर्व निपक्ष पद्धतीने आगामी काळामध्ये सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी असतील, आयुक्त यांना सर्वांना संगनमत करून अथवा म्हणजे त्यांच्याशी व्यवस्थित पद्धतीने आपण हे करून म्हणजे समोच्चार करून त्यांच्याशी आपण कामकाज करावे। आणि सोलापूरचा महापौर हा महापौर विकास परिषदेचा या ठिकाणी अध्यक्षपदावर त्याची कारकीर्द गाजो एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो। त्यांच्या वतीने भव्य निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा महानगरपालिकेच्या मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती। आपल्याला आठवत असेल की मागील 10 वर्षांपासून स्मार्ट सिटीचा फार मोठा गाजावाजा झालेला आहे। तर त्याच्याही अगोदर जवाहरलाल नेहरू नागरी सुविधा योजना या नावाची एक योजना 2005 पासून भारतामध्ये कार्यान्वित होती आणि या योजनेमधून फार मोठ्या प्रमाणात कामं झाली होती। परंतु तेल अवीव या शहरामध्ये 2014 मध्ये स्मार्ट सिटी बनवण्यात आली आणि एक वेगळं वातावरण जगभरामध्ये तयार झालं। तर या पद्धतीने शहरामधील समस्या, नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न खऱ्या अर्थाने मांडण्यासाठी या प्रकारच्या स्पर्धेचे किंवा या प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज करण्यात आलं। मी माननीय सुधीरजी खरटमल साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतो की जर स्मार्ट सिटी होणार असेल किंवा करायची असेल तर खऱ्या अर्थाने नागरिक किंवा लोक स्मार्ट झाले पाहिजेत आणि लोकांना स्मार्ट करण्याचं काम खरटमल साहेबांनी या स्पर्धे उपक्रमामधून केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये इथं आपल्याला दिसत असेल की कॉलेजचे युवक युवती देखील आहेत, त्याचबरोबर 60-70 वर्षाचे वयोवृद्ध लोकसुद्धा, नागरिकसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि आपलं मत व्यक्त करत आहेत। मला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये ह्या निबंधांमधून जे जे विचार मांडले गेलेले असतील, जे जी मतं व्यक्त केली असतील त्याची दखल येणाऱ्या प्रशासनाने आणि शासनाने घ्यावी अशी मी विनंती करतो। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आभार व्यक्त करतो। असे उपक्रम इतरही पक्षाच्या नेत्यांनी आणि महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात यावेत अशा भावना काही ज्येष्ठांनी मांडल्या। महानगराचा कारभार कसा असावा या विषयासंदर्भात पांढरे सर आणि रावडे सर या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कमिटी निर्माण केली होती। त्या कमिटीमध्ये नवदीप मुल्ला, डॉक्टर प्रफुल्ल चव्हाण, निशांत साळवे आणि पांढरे सर होते आणि हे पूर्ण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होते। दिनेश शिंदे यांचा सिंहाचा वाटा। महापालिकेचा कारभार पारदर्शक असावा आणि लोकांना सेवा सुविधा देणारी ही संस्था असताना आपल्या सेवा कमी पडतात आणि पैसे आपण जास्त देतो। आणि स्मार्ट सिटीचा जो विचार केला होता 832 कोटी रुपये फक्त ते रंगभवन पाहिल्यानंतर 832 कोटी रुपये तेवढे तिथेच होते का, बाकी पण होते असं त्याचं सापडत नाही। आणि अशाच प्रकारासाठी हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून आम्ही एक विचार असणाऱ्या काही दूरदृष्टी विचार असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि मोठ्या लोकांना ज्येष्ठांना पण बोलवलं होतं आणि भरपूर 75 लोकांना आम्ही निमण्यात ही स्पर्धा ठेवलेली आहे। पण 1 ते 75 उद्याचे वक्ती स्पर्धासुद्धा 1 ते 75 राहणार आहे आणि ह्या दोन्ही स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर माननीय आमचे अध्यक्ष
शशिकांत शिंदे साहेब घेऊन त्यांच्या हस्ते आम्ही हा बक्षीचा पास करणार आहोत. आणि सोलापूर महानगरपालिकेचा नगरसेवक आणि त्याच्या भावना ही आता विद्यार्थ्यांनी दिली मी त्यांचे सगळ्याचे आभार मानतो. आणि आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर मी सगळ्या सोलापूर शहराचा आभार मानून सगळ्याचा आभार मानतो. थँक्यू. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.